नमस्कार, जय महाराष्ट्र. मी वेदश्री तांबणे. लाईफलाईन या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत स्किझोफ्रेनिया विषयी. स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार तसंच मेंदूचा विकारही आहे. माणसाचं नॉर्मल वागणं हे त्याचं विचार, भावना आणि वागणूक यांच्या सुसंगतीवर अवलंबून असतं. पण स्किझोफ्रेनियामध्ये या तीन मुख्य गोष्टींमध्ये दोष निर्माण होतो. त्यांचा वास्तवाशी संबंध तुटतो आणि ते स्वतः भ्रामक आणि आभासी जगात जगू लागतात. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीच्या तुलनेत त्यांचं वागणं हे विसंगत असतं. स्किझोफ्रेनियाच्या या समस्येवरती योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओत आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर योगिता सोळंकी शिंदे. डॉक्टर, या शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत, पण त्याआधी पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. स्किझोफ्रेनिया हा एक आजार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं युवकांमध्ये ही समस्या अधिक जाणवत असल्याचं म्हटलं आहे. स्किझोफ्रेनिया ही एक गंभीर समस्या असून 15 ते 20 वर्ष वयोगटातील युवक म्हणजेच जगातील 2.4 करोड लोक या आजारानं ग्रस्त आहेत. स्किझोफ्रेनियाची कारणे: मानसिक आघात, डिप्रेशन, स्मृतिभ्रंश होणे, अनुवांशिकता. स्किझोफ्रेनिया असणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबात मुख्यतः आई-वडिलांमध्ये हा रोग असण्याची शक्यता असते. जरी अनुवांशिकता हे एक कारण असले तरी ते एकच कारण पुरेसं नाही. मुख्यतः वयाच्या 13 ते 19 या काळात झालेले मानसिक आघात हे सुद्धा कारण असू शकते. म्हणजे अनुवांशिकतेमुळे विकार होण्याची शक्यता जास्त असते. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल तुमचे सुद्धा जर काही प्रश्न असतील तर तुम्ही डॉक्टरांना 1800-103-3043 या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधू शकता. डॉक्टर, आपण चर्चेला सुरुवात करूया. आपण आत्ताच रिपोर्टमध्ये बघितलं की स्किझोफ्रेनिया जेव्हा एखाद्या व्यक्तीला होतो तर तेव्हा त्या व्यक्तीचा वास्तवाशी संबंध तुटतो. म्हणजे हा आजार जर वेळीच ओळखता आला तर बरं आहे, कारण त्याच्यावरती उपचार त्याचे सुरू करता येतात. पण बऱ्याच केसेसमध्ये असं आढळतं की रुग्णाच्या नातेवाईकांना या केसचं आकलनच होत नाही की रुग्णाला असा प्रॉब्लेम आहे. तर यावेळेला स्किझोफ्रेनिया हा जो प्रामुख्याने आजार आहे तर त्याची लक्षणं काय असतात? ॲक्च्युली कसं आहे की स्किझोफ्रेनिया ह्याचे लक्षणं थोडेसे वेगळेच आहे. म्हणजे ते कट ऑफ होऊन जातं वास्तविकपासून. म्हणजे पेशंट काय करतात, स्वतःच्या भावनिक आणि विचारांमध्ये पुन्हा तफावत होऊन जाते. तो एक वेगळ्या जगामध्ये जगायला लागतो जिथे त्याला भास होते, आवाज येतात, संशयवृत्ती होऊन जाते, स्वतःकडे केअर जे करणं म्हणतो की डिस्टर्ब होऊन जाते, तो स्वतः एकलकोंड्यासारखा होऊन जाते. हे जे असे प्रकार आहे हे ॲक्च्युली स्किझोफ्रेनिया हा 3 स्टेजमध्ये होतो. एक प्रोड्रोमल स्टेज, एक ॲक्यूट स्टेज आणि एक रेसिड्युअल स्टेज. प्रोड्रोमल स्टेज साधारणतः 1 महिन्यापासून तर 1 वर्षापर्यंत राहू शकतं. त्याच्यामध्ये पेशंटमध्ये लक्षात येतं की तो बऱ्यापैकी एकलकोंडा झालेला आहे. पहिले तो बऱ्यापैकी चांगला इंटरॅक्ट करत होता आणि त्याच्यानंतर मग एकदमच त्याच्यामध्ये एकलकोंडापणा आलेला आहे. सामाजिक दृष्टिकोनातून जे पण सामाजिक कार्य आहे तिथे मध्ये तो जायला बघत नाही. कामाच्या ठिकाणी त्याला डिस्टर्बन्स आहे, डिस्ट्रॅक्टिबिलिटी, प्रॉपर कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. संशयवृत्ती येते की कंटिन्यूस कोणीतरी माझ्यावर लक्ष देत आहे. किंवा वागणुकीमध्ये बदल, जसं म्हणजे पटकन चिडचिडपणा वाढणे किंवा हिंसक होणे, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीवर विनाकारण चुकीचे विचार करणे. म्हणजे कोणी साधारणतः 2 माणसं बोलत असेल तर त्यांना सतत वाटतं की हे माझ्याबद्दलच बोलत आहे. भले ते त्यांच्याबद्दल बोलत नसेल पण कंटिन्यूस ते विचारताना आणि त्यांचं ठामपणे असतं त्याचं. हा जो भास असतो, हा जो विचार असतात त्यांचे की हां, समोरचा व्यक्ती माझ्याबद्दल ठामपणे माझ्याबद्दलच विचार करत आहे आणि ते माझ्याबद्दल चुकीचे विचार करत आहे. किंवा एक मनामध्ये भीती असते की अरे कोणीतरी माझ्या विरुद्ध कारस्थान करत आहे. त्यामुळे आणि याच्यामध्ये भास होतो म्हणजे वेगवेगळे आवाज येणे कानामध्ये किंवा काही विचित्र स्मेल येणे
किंवा काही आकृत्या दिसते वगैरे. त्याच्यामुळे कसं असतं की ते व्यक्ती जर तुम्हाला आवाज येत असेल तर त्या हिशोबाने ते हालचाल करतात, म्हणजे कंटिन्यूस पुटपुट करणे, बोलणे, आणि त्याच्यामुळे त्यांचे हातवाऱ्या होणे, किंवा कारण ते त्यांच्याशी कम्युनिकेट करत असतात आवाजात, ते सतत आवाज त्यांच्यामुळे, त्याच्यामुळे ते वास्तविक जगापासून एक काल्पनिक जगेमध्ये जातात आणि त्याच्यामुळे हा आजार पुढे पुढे वाढत राहतो. प्रॉब्लेम आपल्या भारतामध्ये काय आहे की हा बऱ्यापैकी लोकांना याचा अवेअरनेस नसल्यामुळे हा आजार काय होतोय की लोकांना कळतच नाही की हा सिझोफ्रेनिक आजार आहे. बरेच वर्ष ते काय करतात की ते म्हणजे एक तर कोणी त्यांच्यावर ब्लॅक मॅजिक केली, ज्याला म्हणतो करणी केल्यासारखं झालेलं आहे बा, किंवा काही आत्मा घुसलेली आहे, त्याच्यामुळे ते बाहेरच्या जे हे आहे जे भगत किंवा बाबा किंवा मंदिर किंवा दर्गामध्ये जातात आणि त्याच्यानंतर आमच्यापर्यंत जोपर्यंत पेशंट येतो तोपर्यंत हा बऱ्यापैकी वाढलेला असतो. ऑलमोस्ट बरेचसे पेशंट आम्ही 10 वर्षानंतर किंवा 6 वर्षानंतर किंवा 2-3 वर्षानंतर पण पेशंट बघतो, ज्यामुळे तो आजार बऱ्यापैकी वेलफॉर्म झाला असतो ब्रेनमध्ये. आणि मग त्याच्यामुळे तेच तुम्ही आता सांगितलं की यावेळेला रुग्ण जो असतो तो वास्तविकतेपेक्षा वेगळा जातो, स्वतःचं एक वेगळं विश्व तयार करतो. या संदर्भात आपण प्रेक्षकांचे सुद्धा प्रश्न घेणार आहोत. आपल्यासोबत उल्हासनगरहून रमेश धुमाळ आहेत. रमेश, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार, मी रमेश धुमाळ बोलते, उल्हासनगर. बोला. आमची सुनबाई आहे ना, तिचं आता 28 वय आहे. तर 21 वयापासून तिला असं होत होतं, पण तिच्या आई वडिलांना पण कळालं नाही, आम्हाला सुद्धा समजलं नाही. आता तिथं एकदम हे करते, म्हणजे अंघोळ डोक्यावर पाणी घेत नाही किंवा केस विसरायचं नाही, सांगितलेलं काम ऐकायचं नाही, कुठलंही काम म्हणजे मनापासून करत नाही. तिची 2 जुळी मुलं आहेत, त्यांना पण ती काहीच बघत नाही, सगळं आम्हाला बघावं लागतं. प्रत्येक गोष्ट 8-10 वेळा सांगितल्यानंतर तिच्यामुळे येतं लक्षात, तोपर्यंत येतच नाही. आणि औषधं पण खात नाही. 3-4 डॉक्टर आम्ही बदली केली, पण औषधं पण खात नाही वेळेची. डॉक्टर, तुम्ही काय मार्गदर्शन आता तिला म्हणजे काहीच लक्षात राहत नाही. संपूर्ण आम्हाला अर्ध्या वरती काम आम्हाला करावं लागतं. युजली बघितलं गेलेलं आहे ना, हा जो आजार आहे याची सुरुवात 15 ते 25 किंवा 35 वर्षापर्यंत याची सुरुवात होऊ शकते. हा आजाराचं जे ड्युरेशन, त्यामुळे त्या वयाच्या 31व्या वर्षी त्यांना तो झालेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या व्यवस्थित औषधी घेत नाही. तेच ना, मी तुम्हाला काय सांगितलं की तो पेशंट वास्तविकपासून काल्पनिक दुनियेमध्ये जातो, त्यामुळे तो काल्पनिक दुनियेलाच रिअल दुनिया मानतो. त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की हा खरंच आपण आजार आहोत का, कारण त्यांना ते आवाज वगैरे सगळं येतात, त्यामुळे त्यांना वाटतं की ही रियालिटी आहे. मला जे लक्षणं आहे, माझे जे विचार आहे, हे लोकांना समजत नाही आहे, ते माझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही आहे, कारण संशयवृत्ती असल्यामुळे विश्वास नावाची गोष्ट नसते. त्यामुळे आणि एक भीती, मी तुम्हाला आधीच सांगितलं की कोणी माझ्याबद्दल कारस्थान कटर म्हणजे काही कील करताय का, कोणी माझ्यावर मुद्दामून त्रास देत आहे का, ह्या ज्या गोष्टी आहे या दूर करायसाठी त्याच्यामध्ये सायकॅट्रीमध्ये बऱ्यापैकी फार्मेकोथेरपी आहे, ज्याच्यामध्ये पेशंटला न कळता आपण मेडिसिन देऊ शकतो आपण. पण डॉक्टर, जसं ह्यांनी ह्यांच्या केसमध्ये सांगितलं की तिला वयाच्या 21व्या वर्षापासून असा प्रॉब्लेम होतोय आणि त्यांच्या पालकांनी सुद्धा त्या गोष्टीकडे कानाडोळा केला आहे. ऍक्च्युअली बाबतीमध्ये जेव्हा एखादा रुग्ण असतो त्याला जेव्हा हा प्रॉब्लेम होतो तर त्यावेळेला घरच्यांनी म्हणा किंवा त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्या रुग्णाशी कसं वागणं अपेक्षित असतं? ॲक्च्युली कसं आहे की त्याच्यामध्ये थेरपीज पण आहे, फॅमिली थेरपीज आहे वगैरे, आणि सपोर्टिव्ह राहायला पाहिजे. आणि मेन म्हणजे हे लक्षणं त्या पेशंटला स्वतःला लक्षात नाही येणार, पण जेव्हा घरच्या नातेवाईकांना लक्षात आहे की अरे बाबा हा एकट्यात पुटपुट करत आहे, किंवा याची थोडी नजर बदलली आहे, हा कुठे एकटा बसत आहे किंवा एकटी बसत आहे, ही पाहिजे तशी रिस्पॉन्स करत नाही, पहिले जसं त्यांनी सांगितलं की काम सांगितल्यानंतर पण ती काम करत नाही वगैरे, हे जर असेल तर 100% त्यावेळेला तुमची वेळ आलेली आहे की तुम्ही जाऊन मानसोपचार तज्ज्ञ किंवा सायकॅट्रिस्टची हेल्प घेऊन हा पेशंट बरा होतो. आणि याच्यामध्ये जर त्यांनी सांगितली जेवढी सिव्हिरिटी, त्यावेळेला ॲडमिशन करून तिला फार्मेकोथेरपी किंवा ECT, आम्ही ज्याला शॉक ट्रीटमेंट म्हणतो, हे देऊन पण पेशंट बऱ्यापैकी रिस्पॉन्ड करतात आणि चांगल्या तऱ्हेने त्यांचं रोजचे दैनंदिन जे आहे ते चांगल्या तऱ्हेने ते करू शकतात. नक्कीच डॉक्टर, आपण तुमचंही मार्गदर्शन असं सुरू ठेवणार आहोत, पण इथे एका छोट्याच्या ब्रेकची वेळ झाली आहे. तुम्ही बघत राहा लाईफलाईन. ब्रेक नंतर लाईफलाईन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण स्किझोफ्रेनिया या आजाराबद्दल बोलतोय, या मानसिक आजाराबद्दल बोलतोय आणि त्या संदर्भात आपण प्रेक्षकांचेही प्रश्न घेतोय आणि त्या संदर्भातच प्रश्न विचारण्यासाठी डोंबिवलीहून आपल्यासोबत आहेत भारत वावळ. भारत, तुमचा प्रश्न विचारा. डोंबिवलीहून भारत वावळ बोलतोय.
मॅडम, माझ्या नशिबामध्ये एक व्यक्ती अशी जी सिक्कीम झालेली आली, तर त्याचा मानसिक विकार, त्याचं संतुलन संपूर्ण खोळलेलं असताना त्याला त्याच्या घरातील कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्र किंवा हॉस्पिटल स्टाफ त्याला निग्लेक्ट करतात, त्याच्यापासून दूर जातात आणि निश्चितपणे त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर किंवा त्या मानसिक जास्त होत असतं. तर अशा प्रकारे कुटुंबातील व्यक्तींनी, मित्रांनी, इतर लोकांनी त्याच्यावर कशा प्रकारे वागणूक ठेवावी यावेळी तो चांगला होऊ शकतो. आणि त्यावर दुसरा एक प्रश्न असा आहे की आपण जर एखादा सायकलिस्ट घेऊन त्याला गेलो तर ही ट्रीटमेंट बरा होण्यासाठी किती कालावधी असतो याबद्दल आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. अच्छा, ॲक्च्युली कसं आहे की याच्यामध्ये फॅमिली थेरपी पण असते. ट्रीटमेंटचा हा एक भाग आहे ज्याच्यामध्ये मी म्हटलं ना, फार्माकोथेरपी आणि एक सायकोथेरपी दोन्ही असतं. सायकोथेरपीमध्ये आपण एक फॅमिली थेरपी, जिथे आपण पेशंटच्या नातेवाईकांना सगळ्यांना इन्व्हॉल्व करतो आणि त्यांना हा आजाराचं स्वरूप सांगतो, त्याचे लक्षणं काय आहे, गोळ्या कशा द्यायला पाहिजे. म्हणजे कसं एक सपोर्टिव्ह, कारण मी तुम्हाला आधी सांगितलं की पेशंटला स्वतःला कळत नाही की आपण आजारी आहोत म्हणून. तर आजारी माणसं, जसं आपण एखाद्या मेडिकलमध्ये जसं टायफॉइड झालं आहे किंवा कॅन्सर झालं तर आपण कसा एक त्यांची काळजी घेतो, तसंच या आजारामध्ये पण तशीच काळजी घ्यायला पाहिजे. आणि मेन वाईल पेशंटला पण आपण एक जो आजार बरा झाल्यानंतर एक इन्साइट ओरिएंटेड थेरपी देतो, ज्याच्यामध्ये पेशंटला पण आपण सांगतो की ही जी आहे ही काल्पनिक दुनिया, ही वास्तविक दुनिया आहे. या दुनियामधला फरक कसा करायचा, म्हणजे ते आवाज येत आहे, संशय येत आहे, तर लगेच तुम्ही तात्काळ तुमच्या घरच्या लोकांना सांगा वगैरे. बरेच वेळ आता हे लक्षात आलेलं आहे की हे ताणतणाव, कौटुंबिक कलह हे आजाराला बऱ्यापैकी कारणीभूत आहे. त्यामुळे काय होते, हा आजार वाढत, मुळात तो आजार असतोच आणि त्याच्यामुळे जर घरात कलह असेल किंवा कौटुंबिकमध्ये खूप मतभेद असेल किंवा पेशंट काही लक्षणं देणार असेल, 100% हा आजार विकोपाला जाऊ शकतो. नक्कीच. म्हणजे डॉक्टर, ट्रीटमेंट सोबतच घरच्यांची वागणूक तेवढीच महत्त्वाची असते. आपण प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न घेऊयात. आपल्यासोबत अनिता टेपाळे आहेत अहमदनगरहून. अनिता, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार. मला ना रात्री असे साड्यांचे वगैरे दिसले ना, तो खूप अनिता, तुमचा प्रश्न पुन्हा विचारा. पुन्हा सलग तुमचा प्रश्न विचारा. रात्री लाईट वगैरे गाड्यांची ना, तर असं मला रोज भीती वाटते 5 वाजता. आणि असं माझे मिस्टर येणार नसतं, खूप अशी घाबरल्या होऊन जात आहे. असं खूप खूप घाबरून. अनिता यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नव्हता. आपण पुढचा प्रश्न घेऊयात. पांडुरंग पोकळे आहेत आपल्यासोबत अहमदनगरवरूनच. पांडुरंग, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न विचारा. आमची मिसेस आहे, लग्नाला 1.5 वर्ष झाली बघा. सारखी त्यांची चिडचिड होती. असं जर दुसऱ्या बरोबर बोलत असलं तरी त्यांना वाटतं की आपल्या बरोबर. टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा सलग. बोलते तसं ना. काय होतं की बाबा अशी चिडचिड होती, आई वडिलांबरोबर बी चिडचिड होती की आई वडील जर बोलत असले तर तिला वाटतं माझ्याबद्दलच बोलते. असं गोळ्या पिळ्या नाही ते चालू तसं काय नाही. डोकं दुखतं तिचं. 8वी मध्ये शाळेत असताना ना की तिचं डोक्याला रिंग लागली होती बारकी. तेव्हापासून ती असं जर डोकं दुखायला लागलं तर जास्त ताण घेते. उपाय सांगा. डॉक्टर, पण असं युजली होतं का की जर डोक्याला मार लागला असेल तर व्यक्ती स्किझोफ्रेनिक होऊ शकतो का, जसं यांनी यांच्या केसमध्ये? नाही, डोक्याला यांचं जे म्हणणं रिंग आहे, पण तो घाव कितपत होता, त्याची सिव्हिरिटी किती होती. बरेच वेळ असं लक्षात आलेलं आहे की जे न्यूरोसर्जरी होतात, ज्यांच्या ब्रेनचे काही पार्ट्स काढले जाते, मेनली फ्रंटल लोब किंवा पॅरेटल लोब किंवा टेम्पोरल लोब, ह्या ज्यात हे जे म्हणजे वर्तनिक विचार करण्याचे जे आपले मेनली लोब्स असतात वगैरे, त्या लोबमध्ये जर इजा असेल किंवा काही म्हणजे सिरियस इंजुरी असेल तर 100% त्याच्यामध्ये सायकोसिस सारखे आपण म्हणजे त्याला पोस्ट ऑपरेटिव्ह सायकोसिस असं आम्ही म्हणतो. त्याचे लक्षणं पण असू शकतात. सिझोफ्रेनिया नाही. सिझोफ्रेनिया हा कसा आहे की याची कालावधी असायला पाहिजे. हे लक्षणं ऑलमोस्ट 6 months, मोर दॅन 6 months असायला पाहिजे, तेव्हाच आपण डायग्नोज सिझोफ्रेनिया असं करू शकतो. ते हे जे म्हणतात ते, पण ते जे म्हणतात रिंग लागलेली आहे किंवा काय लागली, त्याची तीव्रता किती होती, त्यावेळेला काही इन्व्हेस्टिगेशन केले होते का, बेहोश पडले होते का, काही सर्जरी झाली का, हे पण त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे इश्यू आहे. आणि बरेच वेळ काही सिझोफ्रेनिया नसेल किंवा काही स्वभाव दोष पण असू शकतात. ते म्हणतात की जसं चिडचिड करतात किंवा
घरच्यांशी चिडचिड होते किंवा हे, तर त्यावेळेला बेस्ट वे त्यांना राहणार की त्यांच्या जवळचे जे पण मानसोपचार तज्ज्ञ आहे त्यांना जाऊन हे जे त्यांचा प्रॉब्लेम आहे ते डिस्कस करून प्रॉपर औषध उपचार करून किंवा काउन्सिलिंग करून हा 100% हा प्रॉब्लेम त्यांचा दूर होऊ शकतो. आपण पुढचा प्रश्न घेऊया. माधवी तुळसकर आहेत आपल्यासोबत कल्याणहून. माधवी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हां माधवी, तुमचा प्रश्न विचारा. माझ्या बहिणीला सिझोफ्रेनिया झाला होता. हां. हॅलो. हां, बोला बोला. माझ्या बहिणीला, छोट्या बहिणीला सिझोफ्रेनिया झाला होता. हां. तर त्याच्यामध्ये ती गेली, म्हणजे घरातल्यांनी त्याला मारल्यासारखं झालंय. म्हणजे ऍक्च्युली आम्हाला काय कळलं नाही, पण सिझोफ्रेनिया बरा होतो का 100%? डॉक्टर यांचा असा त्यांच्या बहिणीला झाला होता आणि घरच्यांनी त्यांना डांबून ठेवलं आणि त्याच्यावरती औषधोपचार झाले नाहीत. तर हा प्रश्न मला सुद्धा तुम्हाला विचारायचा आहे की हा बरा होतो किंवा जर औषधोपचार सुरू केले तर पुढे बरा झाल्यानंतर भविष्यात तो उलटण्याची शक्यता असते का, किंवा त्याच्या औषधांमुळे इतर काही आजार होण्याची शक्यता असते का? नाही, खूप चांगला प्रश्न आहे की कारण कसं आहे की त्यांनी जसं म्हटलेलं मी की भारतामध्ये लक्षात येत नाही की हा सिझोफ्रेनिया आणि त्याच्यानंतर हे असे दांबून ठेवून वगैरे पेशंट सेल्फ केअर करत नाही, जेवत नाही आणि त्याच्यामुळे मग ते विकोपाला जाऊन पेशंटची न्यूट्रिशनल डेफिशियन्सीमुळे डेथ होते. पण या सगळ्यात महत्त्वाचं या सिझोफ्रेनियावर याच्यावर इतके छान आजकाल उपचार रिसर्चमुळे नवीन नवीन मॉलिक्युल्स आलेले आहे. 100% हा आजार बऱ्यापैकी नॉर्मलवर येतो, पुन्हा 100% बरा होत नाही. पण काही लोकांना म्हणजे जसं फर्स्ट स्टेज आलेलं आहे, फर्स्ट टाइम जर असेल पेशंटमध्ये हे रिलॅप्स, आणि त्याचे पण गुड प्रोग्नोसिस आणि बॅड प्रोग्नोसिस क्रायटेरिया आहे. गुड प्रोग्नोसिस म्हणजे वयाच्या लेट आजाराची ऑनसेट होणे, म्हणजे ॲटलिस्ट 30 वर्षानंतर किंवा 25 वर्षानंतर हा आजार सुरू होणे, तेव्हा गुड प्रोग्नोसिस असते. किंवा काही ट्रॉमा झाल्यानंतर, घरात काही कलह झाल्यानंतर, काही कामाच्या ठिकाणी काही टेन्शन आल्यामुळे जर हा आजार आला असेल तर तेव्हा पण ते गुड प्रोग्नोसिस आहे. मेन म्हणजे फॅमिली सपोर्ट असेल तर तेव्हाही हा आजार लवकर बरा होण्याचं हे असते. तिसरी गोष्ट म्हणजे प्रॉपर औषध उपचार आणि प्रॉपर थेरपीज वगैरे घेतलं तर 100%. हा आजार कोणाकोणाला आयुष्यभर याची मेडिसिन घ्यावं लागते. हे म्हणजे कसं आहे की ज्यांचा आजार खूप लवकर म्हणजे वयाच्या 16व्या ते 20च्या दरम्यान जर स्टार्ट झालेला असेल किंवा त्यावेळेला त्यांची लक्षणं दिसले असेल तर हा आजार टप्प्याटप्प्याने वाढत जातो. जर औषध उपचार केले तर 100% ते त्यांच्या वागणुकीमध्ये, विचारांमध्ये आपण बदल आणू शकतो की ते त्यांचे रोजचं आयुष्य किंवा कामावर व्यवस्थित ते कार्यरत राहू शकतात. आपण पुढचा प्रश्न घेऊया. किसन कांबळे आपल्यासोबत पुण्याहून. किसन, या संदर्भात तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. हा मॅडम, नमस्कार. माझी मुलगी आहे. हां. ती 17 वर्षाची आहे. तर तिला बिन असं होतं की घाबरल्यासारखी होती कधी कधी, आणि कुठल्या कामाकडे लक्ष देत नाही, आणि तिला सांगितलं तरी काय कळत नाही, चिडचिडपणा करते घरात, आणि थोडं बोललं तर रागाला जाते. असं होतं तिला. तरी मध्ये महिन्यातून 2 वेळा 3 वेळा तिचे औषध चालू आहेत आणि त्या औषध घेऊन पण होत. अच्छा डॉक्टर, तुम्ही मगाशी जसा उल्लेख केला की साधारणतः वयाच्या 15व्या वर्षापासून ह्याची सुरुवात होते, ह्यांनी उल्लेख सुरू होऊ शकतो. अच्छा, पण ह्यांनी जसा उल्लेख केला असा ह्याच्या आधी सुद्धा प्रश्नामध्ये विचारलेलं की चिडचिड होते, सांगितलेलं ऐकत नाही, तर दरवेळेला हे स्क्रिझोफ्रेनियाच असतं का? आणि पण कुठेतरी ह्याची लक्षणं इथून सुरुवात होतात का स्क्रिझोफ्रेनियाची? मी तुम्हाला सांगितलं प्रोड्रोमल स्टेज असतो ज्याच्यामध्ये असे विचित्र आहे, पण पुढे मागे ते पॉझिटिव्ह सिम्पटम्समध्ये येतात, जसं काही भास होणे किंवा आवाज होणे, किंवा त्याच्यामध्ये कसं आहे की कंटिन्यूस एकलकोंडे किंवा बडबड करणे, विषयापासून त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला तफावत जाणवते की तो विषय एकापासून सुरुवात करतो आणि कुठेतरी भलतीकडेच जातो, किंवा विचित्र बोलणे, असंबंधित बोलणे, वागणुकीमध्ये थोडंसं त्यांच्या हे दिसतं की काहीतरी विचित्रच वागत आहे वगैरे, हे जे आहे. पण ह्यांचं कसं प्रश्न आहे की ती विचित्र वागत नाही आहे, चिडचिड करते. तर चिडचिड करण्याचे 100 कारणं असतात सायकॅट्रीमध्ये. मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं की स्वभाव दोष हा एक मोठा प्रकार आहे. स्वभाव दोष असेल तो पण या वयामध्येच माहीत पडतो आपल्याला, म्हणजे लक्षात येतो, लहानपणापासून असतो पण युजली 17-18व्या वर्षानंतर तो बऱ्यापैकी प्रमाणात जाणवतो आणि तो लक्षात यायला लागतो की ते ऐकत नाही आहे, स्टबर्न रिबिलियन बिहेवियर म्हणतो. तर ते आपल्याला ॲक्च्युली हे घ्यायचं आहे. सिझोफ्रेनिया हा मुळातच आजार दीर्घकाळाचा आजार आहे आणि त्याच्यामध्ये लक्षणं मोर दॅन 6 मंथ्स असेल तरच आपण त्याला सिझोफ्रेनिया डायग्नोज करतो. आपण पुढचा प्रश्न घेऊया. अर्चना जोशी आहेत आपल्यासोबत परभणीहून. अर्चना, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हां, बोला. माझी वहिनी बघा, त्यांच्या लग्नाला 4-5 वर्ष झाली असतील,
तर आधी खूप चांगलं वागत होती लग्न झाल्यानंतर आणि आता एकदम चिडचिड करते. कधी मुलावर तिला कधी मार येते आणि कधी मारते त्याला. एखाद्या वेळेला इतका राग येतो की ती काय करीन आमच्या भीतीच वाटते त्याची. ते पण काही लक्षण आहे का त्याचे? हां, तेच मी म्हणते की कधी कसं असतं की आता त्यांनी म्हटलं की त्यांना 2 मुलं आहे, तर प्रेग्नन्सी नंतर पण काही असतात पोस्टपार्टम सायकोसिस वगैरे, ते पण त्यांना बघायला पाहिजे की हा आजार जो आहे जे त्यांनी बोललेलं आहे की हिंसिक होते, मारते किंवा आम्हाला भीती वाटते वगैरे, हे जे कारण आहे हे त्यांना हे म्हणजे सिझोफ्रेनिया नसता किंवा पोस्टपार्टम सायकोसिस हा एक आजार पण असू शकतो जो त्यावेळेला ट्रीटमेंट न करून पुढे मागे सिझोफ्रेनियामध्ये कन्वर्ट होऊ शकतो. आपण एक शेवटचा प्रश्न घेऊया. शैलेश कांबळे आहेत आपल्यासोबत पुण्याहून. शैलेश, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. हा, मला 4-5 वर्षापासून आजार आहे. कानात आवाज ऐकू येतो. त्यानंतर आत्महत्येचे विचार येतात, भीती मनात वाटते. तर यावर उपाय काय? म्हणजे ते त्यांना स्वतःला ते जाणवतं आहे. पण औषध उपचार सुरू आहे का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की औषध उपचार सुरू आहे का आणि हा रोग बरा होतो का? तुमचे औषध उपचार सुरू आहेत का शैलेश? हो, चालू. किती वर्ष साधारण तुम्ही ट्रीटमेंट घेताय? एक 4 वर्ष झाले. आणि पण तरी तुम्हाला काही सुधारणा नाही जाणवत आहे? थोडीफार आहे, कमी जास्त होतं. मी तेच सांगते की एक ॲक्यूट फेज नंतर रेसिड्युअल फेज असतं ज्याच्यामध्ये काय होते की कमी जास्ती पण विचारांमध्ये थोडंसं तफावत राहते. अशा लोकांना थोडंसं मिनिमम डोजेसवर आपल्याला लाईफ टाईम ठेवावं लागतं आणि त्या डोजेसवर आपण त्यांना चांगल्या तऱ्हेने ते बाकीचे आणि त्यांना मी तुम्हाला सांगितलं इन्साईट ओरिएंटेड जी थेरपी म्हणतो, तर त्याच्यामध्ये पेशंटला आपण सांगू शकतो की हे आजाराचा भाग आहे, त्याच्याकडे कसं दुर्लक्ष करायचं आणि कसं आपण आपल्या रोजच्या कामामध्ये लक्ष द्यायचं हे त्यांना आपण शिकू शकतो सायकोथेरपीमुळे. दुसरी गोष्ट फार्मेकोथेरपी जर आराम नसेल किंवा काय असेल तर आपण इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी ज्याला आपण ECT म्हणतो, शॉक ट्रीटमेंट, ते पण त्याच्यामध्ये पण या आजारामध्ये त्याचा खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे. खूप सारे स्टडीज झालेले आहेत, त्या स्टडीजमध्ये आपल्याला हे कळलेलं आहे की आणि आम्ही स्वतः बघतो की पेशंटमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स आहे. बऱ्यापैकी असं लक्षात आलेलं आहे की जे मेडिसिन आधी जे काम करत नव्हते, कधी कधी कसं रेझिस्टन्स होऊन जातो, रेझिस्टन्स झाल्यामुळे ते मेडिसिन काम नाही करत, पण ECT दिल्यानंतर काही न्यूरोकेमिकल्स चेंजेस होतात ब्रेनमध्ये, परत न्यूरो ट्रान्समीटर बऱ्यापैकी कार्यरत होतात आणि त्याच्यामुळे परत मेडिसिन त्यांच्यावर काम करून हा आजार बऱ्यापैकी कमी करता येईल आपल्याला. म्हणजे नक्कीच डॉक्टर, तुमच्याशी या संदर्भात आणखीन चर्चा करायची होती पण वेळेअभावी आज आपण इथेच थांबतोय. लाईफलाईनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबायची. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र. Thank you.